ये जो चीजें हैं इसको पूरी तरह से कैसे ठीक किया जा सकता है ये परिस्थितियों को, क्योंकि ये पंचायत के ग्राम सेवक को, हाँ, पड़घा का, तो पड़घा का काम है कि ये जो इस तरह से ये जो सीवेज भी रिलीज हो रहा है, तो ये सीवेज का नियोजन क्या है। हाँ, ये तो ये नदी, और इसकी वजह से इनके पूरे गांव में हर साल मानसून में पूरा ये बाढ़ की परिस्थिति रहती है। तो अभी ये जो कचरा भी दिख रहा है पूरा, तो कचरा नियोजन भी कुछ भी नहीं है गांव में। और इस तरह से ये लोग मतलब कि क्या नियोजन करते हैं ग्राम पंचायत या जो ये अभी विस्तार अधिकारी आए हुए हैं, ये लोग इस तरीके का क्या करते हैं। जब हम लोग बुलाते हैं चला जानुया नदी के अंतर्गत, तब ऐसे आ जाते हैं, बस देखते हैं, फोटो निकालते हैं, बात करते हैं, निकल के चले जाते हैं। उसके बाद में तो कुछ भी इस परिस्थिति में बदलाव ही नहीं, सालों साल ऐसा ही है। हाँ, और ये हमने पहले से कहा था कि हम इनको एक ये दे देंगे जो सोल्यूशन, ये जो सीवेज जो रिलीज हो रहा है पूरी तरह से नदी में, अभी देखो क्या हालत है, ये पूरी नदी की हालत देखो। और यहाँ पे कितना इससे समझ रहा है कि किस तरीके से ये एक बायोरिएक्टर होता है। नदी को हम नदी नहीं, एक बायोरिएक्टर भी है ये, और अपने आप से इनमें क्षमता होती है अपने आप को ठीक करने की। लेकिन अभी देखो ये कितने केमिकल्स और कितना गैस ये हो रहा है। अभी थोड़े दिन पहले की ही न्यूज़ है कि सूरत में लोगों ने कंप्लेन की है कि इस तरीके की ये जो नदियों में से गैस रिलीज हो रही है, तो उसका कितना परिणाम, जो एसी वगैरह जो इलेक्ट्रिकल अप्लायंसेस है वो कैसे बंद पड़ रहे हैं कि नदियों से जो ये गैस रिलीज होता है। तो ये देखो इस तरीके से ये जो गैस का बन रहा है पूरी तरह से, जो केमिकल रिएक्शंस चल रहे हैं दिख रहे हैं ये सब, वो वहाँ पे भी देखो कितना एकदम से एसिड फॉर्मेशन होता रहता है इसमें, गैस फॉर्मेशन है। तो ये परिस्थिति है, और इसको बदलने के लिए आज वापस से चला जानुया नदीला की टीम हमारी पूरी आई है यहाँ पर आज। ये अभी हमने अर्जुली नदी से शुरुआत की है। यहाँ घाट वाट बांध कर तो बहुत मतलब लोगों की आस्था और ये सब की बातें करते हैं, और यहाँ पर आप देख रहे हो कि अंतविधि के लिए भी सारा तामझाम रहता है। लेकिन नदी की जो परिस्थिति कर दी है, जिसको कि हम बहुत ये मानते हैं, बहुत पवित्र मानते हैं, और जिसके चलते सब इतनी अच्छा जो कार्यक्रमों को जो क्या कहते हैं उसकी काय म्हणतात दांडे जी, कि म्हणजे नदी में किस तरीके की एक जो इम्पोर्टेंस जो नदी की है, जिस वजह से यहाँ पर अंतविधि होती है, वहाँ पे घाट पर सारा कुछ ये होता है, लेकिन फिर भी हम नदियों के साथ में ऐसा व्यवहार करते हैं। तो नदी की जो आस्था, नदी की जो इम्पोर्टेंस, नदी का जो एक डिविनिटी और जो उसका इम्पोर्टेंस है, वो पूरा हम किस तरह से ऐसे व्यवहारों से कैसे खत्म कर रहे हैं। वो सीवेज जा रहा है, आप देख रहे हो, बाहेरून पाणी आलं, गावातलं घाण पाणी, सांडपाणी आहे पूर्ण, आणि हे पूर्ण घाण इथे साचलेला, कचराचं नियोजन नाही आहे। हाँ, पण बंधारा आहे तर ते स्वच्छता, डिसिल्टिंग, ये सब जो होना चाहिए टाइम टाइम पे, वो कुछ भी नहीं है। है वो उसका राइपेरियन जोन्स, उसका ब्लू लाइन, फ्लड लाइन सब होता है ना। तो उसका कोई भी डिमार्केशन नहीं है। डिमार्केशन नहीं होने के वजह से क्या होता है कि इसी तरीके से जब वो परमिशंस देते हैं, वो इसी का ही तो फ़ायदा उठा रहे हैं ना। नदी का जब डिमार्केशन नहीं है, बाउंड्री नहीं है, तो फिर जिसको चाहिए वो परमिशन लेके ऐसे करता जा रहा है। और इसी तरह से ये देखो नदियाँ इसीलिए बिल्कुल भी वो सीजनल होती चली जा रही हैं। जो पूरे साल भर बहती थी, अब उसको उसके लिए कोई अपॉर्चुनिटी ही नहीं है, इसीलिए वो बिल्कुल भी मर मर के जी के चल रही है। और इस तरह से इसीलिए बहुत ज़रूरी है कि हम लोग सबसे पहले जो डिमार्केशन करें सारे स्ट्रीम ऑर्डर्स का, और जब वो सब हो जाएगा ना, तब ये सब चीज़ों पे जब परमिशन दे रहे हैं वगैरह, तो उस पर रेस्ट्रिक्शन आएगा। अभी कुछ भी नहीं है, और इसी वजह से वो आराम से ये सब चीज़ों का फ़ायदा उठाते हैं। हाँ, इकडनं आली ना, असं फिरून आली ना, आणि अशी चालली आता। और ये भी जाके कहाँ अभी आगे देखना पड़ेगा कि ये जाके, हाँ, ये जाके वही अर्जुली जो नदी या ओहड़ बोलते हैं, वो उधर जाके वो मिलती होगी। तो इस तरह से हम लोग देख रहे हैं कि जो नदियां हैं उसको किस तरह से डिमार्केशन और नोटिफिकेशन नहीं होने की वजह से ये सब नदियां धीरे 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 लुप्त होती चली जाएंगी। और जब ये लुप्त, इसको तो कुरुंद का ही बोलेंगे ना, कुरुंद। अभी पता नहीं इसको क्या नाम होगा,
ये तो ये उन लोगों को पूछने के बाद ही मालूम पड़ेगा। ये तो कह देते हैं ना फिर, इसीलिए ये ओहड़ है, इसका कोई अस्तित्व नहीं है, और इसको वो स्ट्रीम ऑर्डर करके भी उसको पहचान नहीं है। तो वो नहीं समझते कि नदियों में जब ये स्ट्रीम ऑर्डर्स जाके बनती है, मिलती है, तब जाके वो मेजर नदी होती है ना। तो ये स्ट्रीम ऑर्डर ही है ना उसकी। ये है अर्दुली नदी। हम लोग थोड़ा आगे जाते हैं। देखिए गांव में किसी भी तरीके का व्यवस्था नहीं होने की वजह से गार्बेज का सारा इसी के अंदर ही कचरा डाल दिया जाता है। ये परिस्थिति है नदियों की इस तरह से। ये अर्जुली का ऐसे घूमती है, फिर वहाँ से ऐसे आई, ऐसे जा रही है। आगे से भी जाके देख सकते हैं। घाट वाट तो बना देते हैं सुंदरता के नाम पे, लेकिन अब बताओ इसको घाट की ज़रूरत भी है, जबकि ये नदी को सही करने की बहुत ज़रूरत है। तो इस तरह से ये घूमती है नदी और ऐसे आगे की तरफ जाती है। यहाँ पर हम देख रहे हैं कि यहाँ पे एक स्कूल बना दिया गया है। ये स्कूल है एक, जो नदी बह रही है और ये प्राइवेट प्लॉट के ऊपर से ही ऐसे ये बनी हुई है। राहुल, कौन सा स्कूल है देखते हैं। पाटिल इंग्लिश स्कूल कुछ लिखा है, जूनियर कॉलेज। देख रहे हो, ये नदी के ऊपर ही ये प्राइवेट प्लॉट बना दिया गया, ये स्कूल बना दिया गया। हाँ, इस तरह से ये जो स्ट्रीम ऑर्डर्स का भी देख रहे हो, ये जब तक तुम ऐसे फील्ड में नहीं आओगे तब तक ये सब नहीं समझ में आता है कि किस तरह से ये जो नदियों का जो जगह को किस तरह से ख़त्म कर दिया जाता है, और फिर इस तरह से ये स्कूल वूल बना दिया गया है पूरा। तो इसको भी थोड़ा सा तुमको ट्रेस करना पड़ेगा, ठीक है ना। हमको ये GIS की मदद से यही सब कोई देखकर कि कैसे इसके अपोजिट में जा सकते। हाँ, हमने ऐसे ले लिया। हाँ, अब यहाँ से ऐसे इसको दिखाओ, ऊपर से अंदर की तरफ। कहाँ से ऐसे बीच से ही जा रही है? हाँ, यस मैम। तो कैसे ये बना सकते हैं बताओ? हाँ, ऐसे गया इधर से। कुरुंद बहुत कचरा है। हाँ, कचरा बहुत। हाँ कचरा है, लेकिन नदी के ऊपर एक कुरुंद स्कूल है, कुरुंद का। क्या नाम है? अनामिका एजुकेशन सोसाइटीज, BB पाटिल हाई स्कूल, जूनियर कॉलेज, कुरुंद। गांव एरियाज़ में यही प्रॉब्लम है कि कहीं पे भी सीवेज ट्रीटमेंट ग्राम पंचायत एरिया में ना सीवेज ट्रीटमेंट है, ना गार्बेज का कोई ये है, गार्बेज डिस्पोज़ल का कोई मैकेनिज़्म या कोई मैनेजमेंट का कोई है। तो इसी वजह से ऐसे ही सारे गाँव के नदियों में हमें दिखाई देगा कि किस तरह से सारा गंदा पड़ता है। कचरा तो पड़ता ही है, और ये यहाँ से आप देखेंगे कि पूरी गांव का एक चैनल बनाकर सारा सूएज भी इसी में छोड़ दिया जाता है। और उसी के बाजू में आप देखो इतनी बड़ी एक स्कूल बना दी गई है नदी के ऊपर ही। तो ये सारा है क्योंकि हम आज हमारे नदियों को बड़ा दुर्लक्ष्य कर रहे हैं। आज भी समझ नहीं पा रहे हैं कि नदियों को कैसे हमारे को मान्यता देनी चाहिए, उसको कैसे ट्रीट करनी चाहिए। बस हर जगह इस तरह से ब्यूटिफिकेशन के नाम पे, रिवर फ्रंट के नाम पे ऐसे घाट वाट बना दिए जाते हैं, जिसमें और विधि विधानों के चलते ऐसे सब कचरा करने का और नियोजन हो जाता है, और बस कचरा ही कचरा बढ़ता चला जा रहा है। सुवेज डालना और ये कचरा डालना, पूरा नदी को इसी तरह से बर्बाद करते चले जा रहे हैं हम लोग।
तो ये हम अभी कुरुंद गांव में हैं। अभी हम पड़गा बोरीवली की तरफ जाएंगे और आगे का हाल दिखाएंगे। लीला है का 3 लाख, इतना 3 लाख खर्चा किया इसके ऊपर, ऐसे दिखाया। हाँ लिखा हुआ है। अच्छा वाह, ऐसे ही है ना सब काम धंधा, ऐसे ही छोटा छोटा कुछ करने का और बताने का कि हमने खर्चा किया है। 3 लाख रुपए खर्च, 5 इंस्ट्रूमेंट है। ये वहाँ से निकाल लेते हैं। तो ये है अभी ये जो अर्जुली नदी के ऊपर आपने देखा ना, वहाँ से जो घूम के आ रहा था ना, अब ये वाला जो पूरा कंपनी वो अभी वो स्कूल है और यहाँ से ये कंपनी का जो, हाँ ये जो रोड बनाया है ना, ये कंपनी के लिए ही बनाया है और इसीलिए यहाँ पर आप देख रहे हो ये रोड बना दिया और जिस वजह से ये पूरा जो नदी है ना पूरा अटका हुआ है। ये यहाँ पे देखो, ये देखो यहाँ दिख रहा है, ये रोड के काम के लिए पानी चोरी हो रही है। हाँ ये इससे से डायरेक्टली वो निकाल रहे हैं। ऐसे ही टैंकर पानी चोरी करते रहते हैं। तो यहाँ पर है ये सीवेज जो पूरी तरह से यहाँ से पूरे गांव की सीवेज बह रही है और ये पड़घा गांव है। ये रही अर्जुली नदी और इसकी परिस्थिति देखें, ये देखिए पूरा कचरा जितना दुनिया भर का, अभी इसके अंदर देखो, झाँक के देखो यहाँ से, हाँ दुनिया भर का कचरा इस नदी के अंदर पड़ रहा है और पानी की हालत देख रहे हो। हाँ क्योंकि सीवेज रिलीज हो रही है और यहाँ पे ये देखो ये छोटा सा वो बंधारा जैसे बनाया है ना, चेक डैम जैसा, तो वहाँ पे अटका हुआ पानी और फिर आगे की तरफ, और अभी जो बताया आगे की तरफ जिस तरह से रोड बना दिया गया है तो इसी वजह से और भद्दी हालत है इस नदी की। बोल रही हूँ, मगर वो SBR टेक्नोलॉजी चलाओगे कैसे भाई, लगा तो दोगे, चलाओगे कैसे? आज क्या हो रहा है, इसीलिए अभी जैसे आपका गांव इलेक्ट्रिसिटी बिल नहीं भर पाएगा, इसलिए आप क्या करोगे, वो मशीन को बंद रखोगे, जब सोचो कोई अधिकारी आए तब चालू कर दोगे। MPCB वाले गए किधर? दीपाली ने भी नहीं उठाया, लगाया था दीपाली को, नहीं दीपाली को लगाना है। सौजना ने पहले ही बता दिया था, वो एक बड़ी इंपॉर्टेंट मीटिंग में आपको दीपाली को लगाना है, लास्ट टाइम थी वो अपने साथ। हॅलो, तुम्हाला काय वाटतं असं बिना विद्युतचा फिल्टर होणार असं म्हणतात ते? माझ्याशी त्या एजन्सीचं बोलणं झालंय आणि त्यांनी सांगितलं IITचं नाही, काय नाव होतं ठीक है, फिर प्रॉपरली आज के मिनट्स में या जो सुझाया वो बताने का है और CEO ऑफिस को भी अपन लिख के भेज सकते हैं कि GPR हमने अगर दिया भी है तो उसमें ये चीज़ों का बताया गया है, तो इसके लिए मार्गदर्शन करिए, ऐसे करके आप लोग लिख सकते हो, बराबर ना। और हम लोग इसीलिए क्या करेंगे, रिव्यू मीटिंग आपकी तरह आपको हम ये भी लिख के रखो, इनको हमने बता दिया है कि जो रिव्यू मीटिंग होगी तहसीलदार के पास में, उस मीटिंग में BDO और बाकी लोगों का, तो उस टाइम पे भी इस चीज़ के बारे में चर्चा करेंगे, क्योंकि ये दो चीजें जो है गांव के लिए, एक सांडपानी और एक कचरा नियोजन, ये सबसे बड़ा सरदर्द है, क्योंकि आप लोगों को जिस तरह से चीज़ों को करना चाहिए वो नहीं हो रहा है। क्योंकि एक तो है कि जो कृषि क्षेत्र है वो भी लिखो, अभी ये पॉइंट, कृषि क्षेत्र भी जो खत्म करते जा रहे हैं। आपके डोळे गांव में कितना है बताना, आपके इधर कितना है बताना। आपके इधर कृषि क्षेत्र रह ही नहीं गया, पहले से ही नहीं था, कैसे पहले से नहीं, अपना पीछे का तरफ था ना पूरा, पडघ्याच्या मागच्या बाजूला आपला जो टाकी बिकीच्या बाजूला तिथे जी जागा आहे तिथे सगळं शेती व्हायचं ना आधी। कुठे? बालाजी नगरची तिकडे शेतीच होती ना, बालाजी नगर ना, पण त्यानंतर लगेच तर पुढे वाफळा ग्रामपंचायत आहे. पडघ्याचे एन्क्रोचमेंट खूप छोटं आहे.
आता आपण एन्क्रोचमेंटचा म्हणजे पडग्याची जागा खूप कमी आहे असं माझं आता म्हणणं आपण आहे. बघा मुद्द्याला चिटकून राहायचंय. आता आपण विचारतोय की आपल्याकडे किती शेतीच्या जागा होता आणि आता किती पण एकदम मॅडम कमी माझं वय झालं. 36 वर्ष आहे. पण मी 30 वर्षापासून बालाजीनगर पहिल्यापासून बघतोय. त्याच्या अगोदर शेती होत असेल तर मला काय माहिती असं म्हणतो मी. नाही असू द्या, पण आता आपल्याला सपोज ती जी होती आणि त्यावेळेला आपल्या कसं गावाचं नियोजन होतं आणि आता कसं पद्धत झालं, कारण ती शेतीची जागा सगळ्या खतम ते होत डेव्हलप गेली. होतं. तर एक ऍटलिस्ट आपला जो 3 गावाचा पडघा, बोरिवली, डोळे असं करून जेवढा आपल्याला एक सेपरेट करा की शेतीची किती जागा होती आणि आता किती राहिली आहे, आणि तिथे आपलं ते सांडपाणीचा बरोबर व्यवस्थापन झाला असता, किंवा जर आहे आणि करू शकतो तसं करायला पाहिजे. म्हणजे सध्याची स्थितीमध्ये एज अ नेचर बेस्ड सोल्यूशन, और नेचर बेस्ड सोल्यूशन का मतलब क्या वो भी समझ लो, आप भी समझ लो, क्योंकि ये नेचर बेस्ड का मतलब होता है मिट्टी का जो सूक्ष्म जीव होता है और ये जो सांडपानी का सूक्ष्म जीव होता है, ये इनका जब भी तालमेल से, क्योंकि जो पानी है ना, ये सीवेज हो चाहे जो नदी है, इसको हम लोग एज अ बायो रिएक्टर कहते हैं, और इसमें बहुत बैक्टीरिया होते हैं. जब वो एक साथ सॉइल और ये नदी और सीवेज का जब ये बैक्टीरिया मिलते हैं ना, वो आपस में सेल्फ रेगुलेशन होते हैं. इसीलिए इतना साल तक हम लोग को कभी सोचना नहीं पड़ा था कि हमको सांडपानी का भी नियोजन करना पड़ेगा, क्योंकि हर गांव में एक छोटा सा ऐसा बगान होता था या बगीचा या खेती होता था, वहां लेके जाते थे परसबाग. हाँ, तो ये जो परसबाग का सिस्टम चला गया, आप लिख सकते हो कि उस वजह से ये जो सांडपानी का, और हम लोगों को परसबाग का सिस्टम चला गया, हमारा खेती का जगह कम हो गया, जिसमें कि आराम से ये पानी को डायरेक्टली अगर वहाँ ले जाके हम उसको ये करें तो भी वो फायदे का है. लेकिन उसकी जगह अगर हम SBR टेक्नोलॉजी लगाते हैं, ये बिल्कुल गलत है. और अभी जो नेचर बेस्ड में हम बता रहे हैं उसमें वो है कि ये अपना सांडपानी का जो व्यवस्थापन है ना, हम एक सॉइल बायोटेक्नोलॉजी कहते हैं, वो लिखो. हम पर्याय व्यवस्थापन जो कह रहे हैं सॉइल बायोटेक्नोलॉजी. आपका क्या मुद्दा था? ऊपर क्या ये बता रहे हैं, आपने देख लिया, कहाँ लिखा आपने? केनाल सिस्टम का. हाँ, अनधिकृत बांधकाम, तो उसका अभी ये लिखो, इनको बताया गया, ये इसके ऊपर एक्शन लेंगे. ये 2 लोग हैं, वो लिख के रखो आप, इनका दोनों का नाम भी लिखो, और ये लोग 2 थे, इनको बता दिया गया है, इनका काम है अभी वो. उसका क्या आप लोगों ने लेटर दिया हुआ है, क्या बताया? उसका चालू चालू आहे, दोन बघून घे. 2-3 दिवसाआधी आमचे सर लोक घेऊन गेले का? मोकला याच्यावर हे जे आणलंय. पण माझं काय म्हणणं आहे, मी आधी मला वाटतं मी 1.5 वर्ष आधी तुम्हाला अर्ज प्रत्येक तुमचे 3 डिपार्टमेंटला दिले, शहापूरला नाही दिले. ते सोडून द्या. आता जरा शॉर्टकट तुमच्या ते याच्याबद्दलच होता ना, चॅनल वरच. तर आता ठीक आहे, नाही ठीक आहे, पण आता ते येऊन गेले, बोलले, ठीक आहे, आपण तिकडनं पुढे जाऊ आता. कारण हे लोक झोपतायत ते आपल्याला दिसत आहेत, त्यामुळेच अशी परिस्थिती आहे. कारण आज पण त्यांचे ते सर आले नाही, आणि ते त्यालाच ते हे करतात की म्हणजे त्यांना असंच बोलणार म्हणूनच कदाचित ते लपतात, असं काहीतरी मला दिसतंय. कारण वर्षानुवर्ष आपण सांगतोय, वर्षानुवर्ष त्यांना दाखवून दिलं गेलंय, ते स्वतः काही कारवाई करत नाही, आणि त्यामुळे असं आहे. आणि नोटीस देऊन आम्ही नोटीस देतो, आम्ही हे करतो ते करतो, पण काही होत नाही. मैडम अभी जो सद्या का स्थिति जो दिख रहा है, चाहे वो डोळे गांव पंचायत का हो, चाहे इनका गांव का हो, और जो भी जहाँ का भी है ये जो कैनाल सिस्टम का, उसके ऊपर एनक्रोचमेंट का, एक आप लोगों ने कंपल्सरीली हमको बताने का है कि उसके ऊपर क्या कार्रवाई. डोळे गांव का क्या किया गया आके? डोळे में जब पहले आए वो नहीं आके गए थे ढोकने, वो जो जिनका नाम मैंने दिया था आपको, कुछ नहीं किया. उसको पे एक्शन नहीं किती वर्ष झालं? 2-3 वर्ष. घरपट्टी आकारणी करेगी, कल आकारणी करेगी. हाँ? फिर वो उनको दिखाने के लिए इनका लेटर हो जाएगा कि हमारी जगह के ऊपर इन्होंने काय केलं? कधी त्याच्यावरती कारवाई. पीने का लाइन लिखो ना, एक पीने का लाइन जो अपने को इधर से आ रहा है BMC का, वो तो मिलेगा ही. फिर और इसके लिए दूसरा लाइन हो जाएगा. आप लोग के इधर पे भी, आपके यहाँ पे भी कोई नदी है, कोई बादशाह की बहती है, और आपके यहाँ वो अर्जुली का तो हालत बेहालत है, उसके लिए आपने क्या फॉलो अप कर लिया? उसके ऊपर वो जो रोड बनाया है,
त्याच्यात पत्र दिलेलं आहे कोणाला आमदारांनी. दिलंय? तारांकित प्रश्न आहे मॅडम तो. विधानसभेत ते केलेला आहे तो. नाही, विधानसभेत असू द्या. त्यानंतर आता हे बघा, तारांकित काही असू द्या, त्यांना हे जे डिव्हिजन वाले बसलेले आहेत, त्यांच्या पुढे मांडा ना. हे पण आहेत ना, आता यांचं काम आहे ते सगळं बघणं. आणि मग रेव्हेन्यू डिपार्टमेंटनी ना कळवायला. म्हणजे तुम्ही काय केलं ते सांगा. तुम्ही त्या पॉलिटिशियन्सवर बसू नका की कोण तारांकित मध्ये काय करणार आणि काय. ते आपण बघितलं. नाहीतरी एवढा वर्ष झाला नसतं की ते नुसतं पूर येतोय आणि आपण पूर व्यवस्थापन करतोय आणि आधीपासून ते काढायचं आरामात होऊ शकते ते करत नाही आपण. मग त्याचं तारांगीतचं काय करू शकणार आपण मग त्याच्या? तुम्ही सुचवा. पर्टिक्युलर म्हणजे आयरन नदीवरचं तुम्ही पाटबंधारे विभाग तुम्ही पण केला पाहिजे आणि महसूल डिपार्टमेंट ग्रामपंचायत सुद्धा पत्रव्यवहार करणार ते काय So what are you going to do तुमच्या about that? विभागात अतिक्रमण काढतात का की तुम्ही महसूलकडून काढून आहे घेता? ना, म्हणजे कारण तुम्हाला डिपार्टमेंट तुमची जबाबदारी येते. मग तुम्ही ते तहसीलदारला हे करा. म्हणजे परत जर आधी केलं असेल त्याची एक कॉपी आम्हाला द्या. नाहीतर मग तुम्ही म्हटले कारण लास्ट टाइम पण दाखवून दिला गेला होता सेम, आणि तेव्हा पण आपण काही केलं नाही. तर त्याची तू मला ते पत्र मला फॉरवर्ड केलं, मी जे बोलली तुला. ते मागवतो ते कशाला ते फॉरवर्ड करायला सांगितलं ना माझ्या तुला? तुम्ही बनवलेला ड्राफ्ट आहे ते लेटर रेड वगैरे ऑफिसला अजूनपर्यंत आला नाही तुला? फोटो पाठवतो आता अजूनही आला नाही. आता तिथे कोणी साईड मला आता तू घे त्यांच्याकडनं आधी. हा, डिपार्टमेंट कडनं घे. त्याप्रमाणे तुम्हाला आता तू आधी दरवेळेला मान्य सांगतो करावे हो देतो लागतील. पण कधीच कसं येत नाही करता म्हणून. येईल? कसं करता हा, तर ते जे आहे त्याच्या पण तुम्ही काय कारवाई केलं आणि कधीपर्यंत ते होईल. एक काहीतरी टार्गेट फिक्स पाहिजे ना. नुसतं आपण लेटर लिहितो, पत्र व्यवहार करतो, काही होत नाही आणि पूर येत जातोय, नुकसान होतोय गावाला, सगळं काही होतोय, आपण काही लक्ष देत नाही. यावेळेला पावसाच्या वेळेला काय परिस्थिती होती? यावेळेला आलेलं जरासं प्रमाण कमी होतं यावेळेस. यावर्षी नाही आलं. आलं होतं पण प्रमाण कमी प्रमाण होतं. कमी. 3 वर्षापूर्वी जसं झालं होतं तसं नाही झालं. एवढा नाही झाला एवढा यावेळेला. नाही. तीन का कारण काय वाटते की यावेळेला एवढा नाही झाला? पाऊस यावेळेस जास्त मग नाही, झाला. आम्ही मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी आम्ही थोडंसं लिपिंग वगैरे करून घेतो, केलं. गाळ साफ केला, हा, त्यामुळे. त्याच्यामुळे हा प्रमाण कमी झाला थोडा. दोन्ही साईडला म्हणजे म्हणजे गाळ काढलं होतं का? अजूनही साईडला पण काढलं हा. आणि इकडे पडग्या कधी साईडला पण. काढलेलं ते? 2 वर्ष आली होतं, मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या केलं. वर्षी. त्याच्यामुळे तो प्रमाण ह्या वर्षी कमी खूप झाला. कमी झालं. हा. पण ते अजूनही ते काढायचं काही तहसीलदार ऑफिस कडनं झालं नाही, काही नाही. नाही. ते जरा नोंद करूनच ठेवा की आजच्या चर्चेला झालं की तहसीलदार ऑफिसने इमिडिएटली कारवाई करायला पाहिजे ते काढायला. आणि तुमच्याकडनं भेटलं का आता नंतर? हा, म्हणजे आपल्यालाच आपले सर्व आदिवासींना वनपट्टे मिळाले. मग आता कोणी बाद राहिले नाही का? किती आदिवासी आहे तिथे कोकरीला? आहेत बरेच आहेत अजून. किती? सांगता नाही नाही, ज्यांना वनपट्टे मिळाले असं नाही, टोटल किती आदिवासी आहे त्या एरियामध्ये तुमच्या त्या फॉरेस्ट लँड मध्ये? किती पाडे आहेत? 14 आहेत. किती पाडे आहेत? पाडा नाही मग एकत्र राहतात एकच ठिकाणी? गावातून आता तू शेती करायसाठी येतात इकडे काही 3-4 घरं आहेत तिथं त्यांचे. हा, बाकी काही नाही. पण टोटल किती आहेत तसे आदिवासी किती आहेत टोटल? गावात किती आहेत ते माहिती नाही. माहित नाही. मग आता तुम्ही त्या वनपट्टा कसं सुधरेल किंवा त्या आदिवासींचा लाईव्हलीहूडसाठी, त्यांच्या जीवन निर्वाहासाठी जे काही काही राबवायला पाहिजे, जसं बांबू लागवण आणि बाकीच्या गोष्टी, मग काय काय केलं? असं काही केलं नाही पूर्ण वर्षभरात? त्यांनी काही केलेलं नाही. त्यांनी फक्त शेती आणि भातशेतीसाठी तिकडे गेलं. त्यांनी बोलू नका, नाही, तुमच्या department तर्फे. काय डिपार्टमेंटने काही नाही केलं. आम्हाला मग काही भेटत नाही. बांबू लागवण तर तुमच्या डिपार्टमेंट तर्फे करतो, आहे. पण आम्ही त्या वनपट्यामध्ये तर नाही करू शकत. मग कुठे करायला पाहिजे? आमच्या फॉरेस्ट लँडमध्ये करायला पाहिजे. मग फॉरेस्ट लँड मध्ये का नाही केलं मग? नाही केलेले. हा. जर फॉरेस्ट लँड मध्ये कुठल्याही प्रकारचा 1 वर्ष काही काम केलं गेलं नाही, म्हणजे जेव्हा आपल्याला हे सगळं स्कीम मध्ये सांगितलं जातं आपण ते फॉलो करत नाही. मग किती आपलं असं लँड आहे जिथे बांबू लागवण होऊ शकते? ते RFO सांगितलं आमचं. हा, साहेब सांगतात. तरी एक अप्रॉक्सिमेटली सांगा. मला नाही सांगता तुमचे येत. RFOचं नाव काय आहे? देवरे साहेब. देवरे साहेब. मग देवरे साहेबांना तर फोन लावला तर त्याचा कधी फोन सुद्धा उचलत नाही आणि हे पण करत नाही. लावा जरा त्यांना, लावून मला द्या जरा फोन, लावा देवरे साहेबांना. हा सेम अर्जुनाली जी वाहते. हां, इथे एक शाळा आहे कुरुंदी, हां हायस्कूल. ही पूर्ण नदीवरच बांधली गेली. मग ते कशी काय नदीवर बांधलं जातं? आणि आता हा मी जे दाखवते आता जो अर्जुनालीमध्ये हा जो रोड आहे ना, हा पूर्ण हा वेअरहाऊसवाल्यांनी बनवला. तहसीलदारला पण आधी दाखवलं गेलं आहे, BDOला, ग्रामसेवक सगळे होते. आणि हा जो रोड बनवला गेला ना, हा पूर्णपणे नदीवरच आहे. अर्जुली नदी जी वाहते त्याच्यावरच आहे. आता तुम्ही पुढे पुढे बघणार, आता नदी पाणीची चोरी पण होत होता. तो टँकरवाला पाणी तिथून पाईप लावून टँकरची पाणी घेऊन जातो.
हा पण ह्यांचंच डिपार्टमेंटचं काम है कि कौन कुठून पानी काढ़ते घेते, ये नहीं है आपका काम कि कोई अगर पानी चोरी कर रहा है कहीं से चोरी हो रहा है, आपका काम ही नहीं है। हाँ, फिर अभी आपने क्या किया उसके ऊपर कार्रवाई? अभी कर रहा था ना वो, तो टँकर भर रहा था। ते हमारा काम आहे की आप लोग को दिखाना। मग बघा हे असं चोरी करतायत आणि ती रोड पण त्यांनी बनवलं। ही जी रोड बनली आहे ना त्याच्यामुळे दरवर्षी पडघ्याला पूर येते ना, मग कोण सांगणार यांना आणि फॉलोअप कोण करणार? हां, गणेश हां, म्हणजे तिथे जी होती मग त्याच्यावर कारवाई काय झाला? या लोकांनी काय काम केलं? यांना तेच पाठवली होती की बघा ते रोड कसं बनवलं आहे नदीवर, ते बनवू शकत नाही, तुमच्या इरिगेशन डिपार्टमेंटचं परवानगी नाही आहे, मग तुम्ही त्याच्यावर काय करणार? बघितलंच नाही, माहीतच नाही, डोकण्यानी कधी लक्षच दिलं नाही, मग कसं काय होणार या सगळ्या गोष्टी मला सांगायचं? आणि तुम्हाला पाठवून देतात की मग टाईमपास करा आणि जाऊन मॅडमचं ऐकून या काय बोलतात। त्याच्यानंतर लास्ट टाईमचं तुम्ही काय केलं? जे काही पत्रव्यवहार करायला सांगितलं होतं याच्या बाबतीत वगैरे, एक सुद्धा पत्रव्यवहारच्या मध्ये काही नाही, काही आहे का आपल्याला? मी बोलले आज जर आले तर तुम्ही मला ॲटलिस्ट काहीतरी दाखवा डॉक्युमेंट। मॅडम डॉक्युमेंट सादर केलेले फंडिंग आलं नाही 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 नाही, ते डिमार्केशन नोटिफिकेशनचं मला सोडून द्या, ते तुमच्या फंडिंग वगैरेचं सोडा। जे नॉर्मली जे ॲक्शन घ्यायचं, जे सपोज असं काही बांधलं आहे किंवा जे असं हे झालं आहे त्याच्यावरचं तुम्ही काय करता, किंवा जसं आता हे टँकर आता पाणी काढून घेत होता याच्यावरचं आपलं काय, म्हणजे व्हॉट इज द मॉनिटरिंग सिस्टम डू वी हॅव? काय काय कोणाला दिलं होतं? कुठला? हां, तर मला कुठे दिलं? तुम्हाला कॉपी पाठव नाही, कशाला आतापर्यंत का नाही पाठवलं? आणि वाय दॅट संदर्भ इज नॉट देट, हे तुम्ही केलं का? मी घेऊन जाऊन दाखवला ना, वाय देर इज नो संदर्भ अबाउट इट की चला आम्ही या नदीच्या अंतर्गत दाखवला गेला दिलाय नाही, स्नेहल कोणते नाव लिहिलं आहे का? तुमचं नाव इथं मध्ये आहे ना, तर मध्ये जर आहे तर CC का नाही आहे? आणि हा काही माझा रोल नाहीच आहे हे सगळं बोलण्याचं करणं। पाठवले त्यांनी आता लगेच मला हे कर, फॉरवर्ड कर। हा लेटर हेडवर आहे का? हा, मला फॉरवर्ड कर हा पत्र। ठीक आहे। तर हा तर पाहिला ना, हा पूर्ण एवढा मोठा रोड, त्याच्यामधून एवढी मोठी आपली जी रुंदी आहे नदीची, ती पूर्ण रोडच्या खाली आहे। आणि बघा असं ते नदीचं पाणी कसं चोरलं जातं, आणि तिथे जो पुढचा भाग मी तुम्हाला आता दाखवली, ते कचरा टाकला जातोय सिवेज। तर आता गावातला आपला सिवेज बंदोबस्त करायला होता नाही, हे तर आता यांच्या ऑफिसमध्ये बसून आपण हे करू। तुमच्या त्या याला ग्रामसेवकला पण बोलवा, त्यापर्यंत सर्कल अधिकारीला बोलवा, सगळे असू द्या, तलाठी असू द्या। हां, नाही तलाठी असू द्या, सर्कल अधिकारी पण पाहिजे, तहसीलदारचं रिप्रेझेंटेशन पाहिजे मला, कारण तहसीलदारला म्हणते नेक्स्ट वीकला आपण एक जॉईंट मीटिंग घेणार आहोत। मला खोले साहेब भेटले होते आता मुंबईचा, ते चांगलं करतात पण व्हिडिओ, लास्ट टाईमचे व्हिडिओ पण होते प्रदीप घोरपडेचे, त्यांना विचारा, घेतलं होतं खोलेजीने पण केलं काय केलं नाही, मग काय करणार तहसीलदार मीटिंग लावून? आपण एक एक काहीतरी काम पुढे जायला पाहिजे की नाही पाहिजे? आणि हा तर माझं काम नाहीच आहे, नुसतं आमच्यावर हसणार, आमच्यावर टाइमपास करणार। 10 वाजता आम्ही टाईम दिलेलो, तर कोणी 10 वाजता आले नाही, नाही 10च्या बोलली होती, यांना 10च्या टायमिंग दिलं गेलं आहे की आपण यांच्या ऑफिसमध्ये हां, नाही 10च्या टायमिंग, मला 10च्या ढोकणे असायलाच पाहिजे, कारण त्यांच्या मार्फतच हे काम पुढे जाईल। MPCB कुठे आहे? MPCB मी तुम्हाला बोलली होती की कोण गेला का तुम्ही? कुठे आहे MPCB? पण तसे म्हणजे आता आज जो पानी, अभी आप पानी का हालत दिखाओ यहाँ पे, पानी की जो हालत है, आता तुम्ही सांगा ही कुंभेरी नदी, ये पकड़ो मोहित है। आता तुम्ही मला सांगा कि ये तो अभी हम कुंभेरी नदी पे खड़े, कितना और बढ़ता चला जाएगा ये बताओ? ये घाट भी मना किया था, घाट बना डाला, उससे वो देखो कितना सिस्टमॅटिकली वो पूरा गंदा पानी भी वहाँ से वो ऐसे ही आ रहा है। हाँ, तर आता हे तर सांगा की हे पूर्ण किती घाट याच्याबद्दल काय करता ते मला सांगा। तुम्ही सांगा, तुम्ही पण या थोड़ा कदम भाजी है, थोड़ा लेना। हाँ, स्टोरेज फुल हो जाएगा। पूर्ण यूट्रॉफिकेशन आहे,
हा तिथं पूर्ण प्रदूषण जो- नियंत्रणवाले आले पूर्ण असते बरं या- झालं असतं हा. काहीतरी नियोजन केलं असतं ना. नाही पण आपल्या गावातलं नियोजन काही नाहीये ना. आपलं सांडपाणी याच्यातच जातं. नाही 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 आपलं सांडपाणी कुठे? नाही कुठे जातो त्याच्यात सांगा. नाही आपल्या सांडपाणीच्या व्यवस्थापन तुम्ही सांगा. आपला सांडपाणीचं व्यवस्थापन काय आहे? किती पॉप्युलेशन आहे आपल्या गावात? 5,000चं काही निघत नाही. तुम्ही म्हणणार काही नाही, मल्टिप्लाय करा. चला ठीक आहे, 5,000. 1 मिनिट, 5,000 आहे ना, मल्टिप्लाय करा. किती पर पर्सन किती पाणीचं सप्लाय येतो आपल्याला गावाला? पर पर्सन सप्लाय किती येतो? 50 लिटर पर पर्सन. मल्टिप्लाय करा आता 5,000. हां, आता नदीचा बोला आधी, नंतर बाकीच्या तुमच्या ऑफिसला. आता फक्त नदीचा आपण वरून येतो आणि इथे येऊन थांबतो. पाण्याचं नाही पण हे जे कचरा वगैरे बघा, तुमच्या गावात कचऱ्याचं काही नियोजन नाही तर पूर्ण कचरा येतो. तो जो सर्वे नंबर आहे तो मॅडम खाजगी सर्वे नंबर आहे. हां, खाजगी कसं काय होऊ शकतो? तो त्यांचा खाजगी सर्वे नंबर त्यांनी बांधलेले आहे. तुम्ही कन्फर्म केला का? हो, कोणाकडनं कन्फर्म केला? त्यांनी 7/12 त्यांचे- त्यांच्याकडनं मागून घेतला हां आम्ही. हां 50चा 2 7/12 त्यांचा आहे, बबूज देवकर यांचा. तुम्ही आता जस्ट हे केलं, नाव घेतलं त्याचं. मी खात्री केली त्यांचा हे 50चा 2 पाण्याच्या 7/12 संदर्भामध्ये मॅडम आहे ना, 2/2 प्रदूषण असा 7/12 नियंत्रण, त्यांचा आहे. महसूल विभाग, स्थानिक ते प्राधिकरण, ठीक आहे, पंचायती एकत्रित आपल्याला ते काय याच्यावर ठीक आहे, नियोजन पण करता येईल ते कचरा करूया. नियोजन कोण करणार? कचरा नियोजन तर आपल्याला करायचं की कचऱ्याच्या ह्याच्यात नाही? मॅडम कचरा हे बघा, पूर्ण ग्रामपंचायती कचरा, आहे ना. हा कचरा येतो. मॅडम याच्यात काही ग्रामपंचायतीचा कचरा नाहीये. मी तुम्हाला दाखवील, चला माझ्यासोबत. मी नाही, दाखवील कसं येतो इथे या आणि ते नदीला पण मी ते दाखवणार. आता बघतोय, हां. इकडे मी बघतोय, याही बाजूला बघतोय. नाही तुम्ही तिथे ग्रामपंचायतीचा कचरा आपण नाही, जर तिकडचा वेगळा विषय पाठ मॅडम, हा पाठ नाही, मी वेगळा आहे, बोरिवलीचं तिकडचा म्हणते, वेगळा. बोरिवलीचं हो, म्हणते. बोरिवलीचं बोरिवलीतून dumping नाही आहे मॅडम तिथं. पाणी. हा, आणि Dumping बोरिवली आहे तिथे साईडला नाही आहे, रस्त्याच्या ते कडेला. तेच बोलते. हां, हा, dumping आहे ना ते पूर्ण साईडला. ओपन डम्पिंग. कसं आहे मॅडम माहिती आहे का, ग्रामपंचायतीला कचरा व्यवस्थापनासाठी जे काही प्रकल्प राबवायचे आहेत त्याला निधीची पण तेवढी गरज आहे. पण Segregation करणं वर्षानुवर्ष आपल्याकडे निधीचं नाही आणि आपल्याला माहित नाही. आता DPR बनवले, आता revising. पण मोठ्या ज्या आधी का नाही पंचायती आहेत ना, केलं? मोठ्या ज्या आधी आपण पंचायती किती सारी DPR तयार केले मोठ्या पंचायतीच्या कचऱ्याचं नियोजनासाठी, सांडपाण्याच्या नियोजनासाठी. नाही, ऑलरेडी जर- काम चालू आहे त्याच्यावर. जर काम आम्ही चालू लोक नाही असं नाही नाही म्हणायचं. आम्ही लोक जर काही काम मदत चालत करतो. नाही असं नाही म्हणत आहे. आम्ही ऑलरेडी त्याच्यावर काम चालू आहे जिल्हा परिषद सांडपाणी Visits वगैरे होतात. फक्त DPR फायनल वर्षानुवर्ष ही झालं गाव आहे ना, वर्षानुवर्ष ही ग्रामपंचायत आहे ना. आम्ही तसं विचारतोय की म्हणजे जर वर्षानुवर्ष ग्रामपंचायत आहे, ग्रामसेवक आहे, पंचायत समिती आहे, मग काय हे कामं होत नाही? आता चला DPR वगैरे, आता आम्ही जे सगळं बोलायला लागलो त्याच्यावरून DPR, नाही, वेगळे मी काय मॅडम, हा काही आपला पूर्ण एकट्या ह्या पंचायतीपुरता विषय नाही, ऑल जिल्ह्याचा प्रश्न सांगतोय अरे मी पूर्ण तुम्हाला. देशभरातला हां, बोलतोय तुम्हाला मी. फक्त याच्या नाही, पण आपल्या नियोजन कोणाला कोण नाही केला? दीपालीला लाव. त्या दिवशी ती मुलगी आली होती तिलाच लाव, दीपालीच येणार होती. कारण तिचंच काम आहे. राजपूत आणि दीपालीचा नंबर दिला गेला. फॉरेस्टचे आले, सॅपलिंग्स आणले का नाही आणले? हां, सांगितलं होतं माहिती. हां साहेब बदली होऊन गेले, हां, आता कोण आहे? आता मान्य म्हणून आले. मग तुम्हाला माहित नाही का बदली होऊन गेले? माळीचा नंबर दिला गेला होता, बदलून गेले तर तुम्ही त्यांच्यासोबत. मानेंनाच कॉल केला, त्यांनी यांना पाठवलंय, हां. मानेंनी त्यांना पाठवलं. हां, तर मग सॅपलिंग का नाही आणलं मग? ते पण सांगितलं होतं मी डोकनेला, ते पण लिहून दिलं सांगितलं आम्ही त्यांना. सॅपलिंग. ते म्हणतात की आम्हाला माहिती नाही कसं सांग. त्यांच्याशी बोला, सॅपलिंग कुठला पाहिजे ते बोलतील तुम्ही जरा. तर आता मला सांगा याबद्दल आपण काय करणार? ॲज अ रेस्पॉन्सिबिलिटी की आपल्या बाजूने ही वाटे, तर याच्यासाठी आपण काय करणार? नदीला स्वच्छ केलं. आता सजेशन सांगू ना, हा 5वा वेळ आहे ना. अरे राजा, स्थानिक प्राधिकरण ग्रामपंचायत करू शकतं काय? नाही करू शकत. फॉलोअप करायला पाहिजे. सगळ्यांनी रेस्पॉन्सिबिलिटी घेऊन फॉलोअप करायचंय. आमचे जे काही सांडपाणी आहे मॅडम, असं बोलून नाही चलत हो आमच्याकडनं मॅडम, मी नाही. काय म्हणता, ते आहे नाही, नदी, नाही, ऐका ना, एक मिनिट, मी तुम्ही काय जरा म्हणतो. खोले साहेबांचं जेव्हा आम्ही मीटिंग झालं ना, बरोबर जेव्हा हो, हो, चर्चा हो. झाली ना, की कसं पद्धतीने मी काय कोऑर्डिनेशन हे बोलतो, सगळं काम तिघं चारी करायचं. यंत्रणा एकत्र कामाला लागले तरच हे आता कोण करणार? आपण कोऑर्डिनेशन करायला. हो ना मग. महसूल आपल्या विभागाने गावाकडनं coordination करतो. नाही आपल्या गावाकडनं ग्रामसेवक, ग्रामपंचायत समिती, जर ग्रामपंचायत त्यांनी जर याचा फॉलोअप केला आणि बरोबर हे केलं तर तेव्हा होणार ना. नाही तर कसं होणार? आता जर मी बोलवते, आता एवढा सगळा पूर्ण येऊन उभे राहतात, मग या बोलवणार तर होणार नाही का? आपल्याला करायला पाहिजे ना. मग याच्यासाठी बोलतो बार हा जो तारमाळे, ते आपला तारमाळे जर बार आपल्याला लेटर दाखवतोय ते कुठे गेले? नाचन ते अंतरिक्षवाले
त्यांनी पण काय काय घातलं ना ग्रुपवर, त्याच्याबद्दल काय बोलणार तुम्ही? अंतरिक्ष बद्दल त्यांच्या संदर्भात आपण नोटिसा दिलेल्या आहेत. कोणाला दिलेल्या आहेत त्या संबंधित व्यक्तींना. पण त्याची तुम्ही कॉपी आम्हाला द्याल एक? हा, देतो तुम्हाला कॉपी. त्याच्यामध्ये कॅनॉलच्या अंतर्गत जे काही एन्क्रोचमेंट झालेलं आहे तर ते त्या संदर्भात त्यांना मग काढण्यात कॅनालच्या तुम्हाला माहिती आहे का कॅनालच्या एन्क्रोचमेंट झालेलं आहे? आम्ही तेव्हा कळवलंय कोणाला? तहसील कार्यालयात कोणाला? तहसील ऑफिस साहेबांनी सांगितलं. कधी कळवलंय? आम्ही पण नवीन कामगार साहेब बोलले की तहसील ऑफिसला आपण कळवलं. कधी कळवलं? म्हणून मी तुम्हाला काय बोलली होती, मला डॉक्युमेंट्सची एक एक कॉपी मागून घ्या ना, आता मागून घ्या. कळवलं त्याची कॉपी मागा, इन्फॉर्म करा आता आणि मागा. तुम्ही कधी कळवलंय त्यांना? अंतरिक्ष हां, त्याच्या तुम्ही एक कॉपी पडल्या पण आहेत, मला द्यायची गरज नाही. म्हणजे ह्यानी जे टाकलंय जे काही पत्रव्यवहार केलेला आहे, एक सन्मान्य तहसीलदार प्रांताधिकाऱ्यांनी आपलं सगळ्यांना कॅनलवाल्यांना सर्वांना एक प्रत द्या, आणि एक follow मॅडमला करा. माहितीसाठी द्या, मॅडमला एक Follow करा माहितीसाठी द्या फक्त. आणि नाही काही कार्यवाही रिमाइंडर एक पत्र काढून टाका. आपण तेवढं करू शकतो ना, फॉलोअप करणं आपलं काम. आमचं तेच म्हणणं आहे, आपण सगळं काही नाही करू शकत, पण आपला जो हद्दीत असा प्रकारचा जो प्रदूषण, किती घाण होत चाललं बघा. आधी एवढं नव्हतं, आधी नुसतं याच्यावर ग्रो झालं होतं. कुंभारशिव ग्रामपंचायतमध्ये तलाव आहेत ना, ते पाणी सोडतात रात्री आणि एक तबेला पण आहे. मग कुंभारशिवचं ते राहुल आणि कुंभारशिववाल्यांना तुम्ही MPCBला करायला पाहिजे. हॅलो. मग तुम्ही म्हणता काही सांडपाणी नाही. हां? तो एकटा आमच्या माझ्या का एकटाचा प्रश्न नाही, हे फक्त आपल्या ग्रामपंचायत कुठे जाते ते सांगा. आपला नियोजन करा. ड्रेनेज केलेलं आहे, नागरिक सुविधा योजनेतून, आणि ड्रेनेजमधून म्हणजे ग्राउंड वॉटरला पाठवतात. मग ग्राउंड वॉटर तुम्ही पोल्यूट करताय ना. हां? मग ग्राउंड वॉटर पोल्यूट केला तर अल्टिमेटली ते नदीमध्ये तो चालतं. जो लीक होणार ना, तर तो लीक आम्ही काढतो, तो ऑन ग्राउंडवरती येऊ देत नाही आम्ही. अरे ग्राउंडवरती येत देत नाही तर ग्राउंडच्या खालीच जाणार. त्यांच्याकडनं पण टेंडर प्रोसेसमध्ये ते काम आहे. नाही, पण मी तुम्हाला जेव्हा तुमच्याकडे ते सर्वेसाठी आले होते तेव्हा आम्ही तुम्हाला कसं मदत करू हे पण अधिकारीला आणून सर्व दाखवलं गेलं. हां, आपल्या गुर्जर लँडचं सगळं आहे. हां, गव्हर्नमेंट लँड आहे. किधर गया तारमाळे किधर आहे? त्याच्याकडे कॉपी वगैरे होते. तर हे सगळं आम्ही दाखवलं. आणि हा पूर्ण इथे जो बांधला आणि हा पूर्ण अतिक्रमण झालेला हा हायवेचा पार्ट नाही आहे. हा पडगा आणि बोरिवलीचा आहे. पण हा गव्हर्नमेंट लँडच आहे ना, आपल्या डेव्हलपमेंट. गव्हर्नमेंट लँडच आहे, मी म्हणत नाही का आमचे कोकणाचं लँड आहे, खाजगी आहे, गव्हर्नमेंट लँडच आहे. अजून हा नॅशनल आहे, तो नवीन नॅशनल आहे. दोघांमधली जी जागा आहे ही नॅशनल अथॉरिटीची मालकीची जागा आहे. आणि तुम्ही आता हे तुम्ही याच्या समोर मस्के आणि पडग्याच्या ग्रामसेवकच्या समोर बोला आहे, ठीक आहे ना. कारण आतापर्यंत जी आणि ही कोणाची ही गुजरण जागा असते, मग खाजगी असू शकते. नाही खाजगी नाही आहे, सर्व गुजर. मग याच्याबद्दल काय म्हणजे जे आपल्या गावाच्या डेव्हलपमेंटसाठी जे आपल्या जागेवरचं अतिक्रमण असेल किंवा शासकीय जागेवर मान्य तहसीलदार साहेबांना पत्र रिमाइंडर दे, रिमाइंडर दे आणि स्थानिक मीडियाला पण देऊन टाकतो. तेच विषय केला मी. पण आता जो आतमध्ये जर सपोज जेवढे आपले जे अतिक्रमणचं आहे, जिथे आपला डेव्हलपमेंट प्लॅनचा हे विषय असतो, तर ते जर आपण नाही करू शकतो मग त्याच्या काय म्हणजे गावाच्या विकासासाठी जे काही गोष्टी पाहिजे. आणि हे पूर्ण नुसतं याच्या अंडरमध्येच बार बार आपल्याला दिसते की पूर्ण
कलेक्टर आणि बाकी म्हणतात फ्युचर डिमांडचा ती आपण सगळं विचार करायचा, तर आपण काय करतो? तर कृषी अधिकारीला आपण हे करू नाही कृषी आता मी तुम्हाला बोलत नाही आहे सच, म्हणजे आधीचे पण जे ग्रामसेवक होते त्या लोकांनी किंवा आपण करायला पाहिजे. तुमच्याकडे किती आहे? तुमच्याकडे कृषी क्षेत्र किती आहे? हां. पण जे आहे त्यांना तरी वाचवा ना. सर्वात जवळपास व्यावसायिक स्वरूपाला आलेला आहे. व्यवसाय प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा पैसा जास्त मिळतो. हे सगळं ठीक आहे, पण जेव्हा NOC घेतला जातो ग्रामपंचायतकडनं तेव्हा ग्रामपंचायत काही सुचवतं की नाही की आमचं जर इथे शेती गेला म्हणजे ही ग्रीनरी पण जाणार आमचं प्लस आपल्या ग्रीन आणि ग्रीन झोनचं जर डिक्लेअर असेल तर त्याला येणे होणार नाही. ऑलरेडी झोन डिक्लेअर महत्वाचं आहे. आणि हा नदीचा पण जर डिमार्केशन डोळ्याचं आपण म्हणतो, डोळ्याचं ऑलरेडी औद्योगिक झोन डिक्लेअर करून टाकलेलं आहे शासनाने, त्याचं काय करणार? औद्योगिक झोन जर ते ठीक आहे, झोन डिक्लेअर केला ना, मग तुम्हाला पण एक हे पडायला नको का विचार की आता जर इथे शेतीचा सगळं जागा होता आणि फूड प्रोडक्शनची एरिया होती ती जर आता कमी होत गेली, मग त्याचा जो वाढ होणार दरमध्ये वगैरे आणि आपला डिमांड पण पोल्युशन पॉप्युलेशन प्रमाणे, मग त्याच्यासाठी आपला काय विचार आहे किंवा काही आपण असा विचार तुमच्या मीटिंगला पत्रवरती आले मला करा तुम्ही म्हणून आमच्या जागेनं जर जास्ती भाव मिळतोय मग आमचे रिझल्ट डेव्हलपमेंट जर तुम्ही तिथं कशाला आम्ही आमचं सजेशन मांडू शकतो, नक्कीच मिटिंगला मांडू शकतो, पण त्यांनी ते मान्य केलं गेलं पाहिजे. आणि तसं होणार नाही मॅडम, प्रत्यक्षात जर प्रॅक्टिकली विचार केला तर नाही होणार. तर ॲटलिस्ट हे आपल्या त्याला एक तर मग वरच्या लेवलवरून जर झोनिंग जर कशा पद्धतीने पडलं तर मग त्यांना ते तर आम्ही म्हणूनच वाट बघतोय की कलेक्टरनी मीटिंग अजूनही घ्यायला पाहिजे. कलेक्टरनी 1 वर्षापेक्षा जास्त झाला कलेक्टरनी मीटिंगच घेतलं नाही, म्हणून आम्ही पण थांबलोय की कलेक्टर मीटिंग बोलवतील तेव्हा आम्ही त्याच्यात मांडणार. मला असं वाटतंय 40 गावांचं डेव्हलपमेंट झोन तयार केलेलं आहे मला असं वाटतं शासनाने. असं मी काल ऐकलं माहिती मला जर भेटलं मी तुम्हाला सेंड करेल ते पत्र. तर मग त्या ठिकाणी डेव्हलपमेंटचं प्लॅनिंग असं होणार आहे, मग त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर लँड जी आहे ती सुद्धा जाणार. हा विषय आहे. आमने बिमणे सगळं MRTPचं पत्र हे मी काल ऐकलं जरा. नहीं, पण ते जर असेल अभी ये अगर बोल रहे हैं कि कृषि का तो क्षेत्र ही नहीं है, फिर आप लोग काय का कैनाल बांधते हो फिर इरिगेशन डिपार्टमेंट, और फिर वो कैनाल बांध के उसको एनक्रोचमेंट के लिए फिर क्यों छोड़ देते हो? अगर कृषि क्षेत्र ही नहीं है और उधर अगर कैनाल बांधा है तो उसका फिर कुछ ये करो कि उसका भी अगर क्या करेंगे फिर. काही गावात नाही पण बऱ्यापैकी गावात होतात म्हणजे नाही जसं यांच्या गावात पावसाळी भाजीपाला नाही, वगैरे एक मिनिट, आपण बाकी गावाचं नाही काय आणि वेग टॉक नको आपण नाही करायचंय. आता जसं पडगामध्ये एक कॅनाल आहे आणि त्याच्यावर एन्क्रोचमेंट झालेलं आहे, मग त्याच्याबद्दल आपण काय केलं? आता आपण पडग्यामध्ये होत्या, तसंच डोळा ग्रामपंचायतमध्ये आहे, तसंच डोळेमध्ये. मग आपण अशा जो कनाल सिस्टम आपण करतो, मग का करतो? आणि ते कधीचं बांधलं गेलंय? ते कनाल कधीचं होतं? आपल्याकडे कधीच आहे? तर ते जर कनालचं जर आहे, जुने आहे, बांधले आहे आणि त्याचा आता उपयोग नाही आहे, मग त्याच्याबद्दल आपला काय ऑल्टरनेटिव्ह काय विचार आहे? आम्ही आता ते अतिक्रमण काढण्यासाठी तहसील कार्यालयाला फॉलो करतो. नाही, पण जर ते कनालचं पण नाही आहे, हे म्हणतात इरिगेशनचा पण लँड गेला सर्व, मग जर इरिगेशनचं लँडच नाही आहे तर मग कनाल आपल्याला कशासाठी आपण करतोय आणि काय करतोय? त्याच्या पुढे पण डिमांड आहे, त्याच्या आधी पण डिमांड आहे. कसलं आधी कॅनल चालू आहे, चेरपोली साईडला वगैरे बाकीच्या गावांना जात आहे पाणी. बाकी गावांना आता 15 डिसेंबर वगैरे मग जर त्याच्यावर इथे जर एन्क्रोचमेंट झाला तर त्याच्यात मॅम, तुम्ही जिथे आहे ना काढणार तिथे नाही. आम्ही दरवेळेला notice आपण देतो. म्हणतो की नोटीस देतो, मग नोटीस देऊन काय करतो? वर्षानुवर्ष नोटीस देतो आपण. त्याच्याबद्दल आपल्याला काही हे नाही. चला आता यांच्या ग्रामपंचायतला बसू. नाचन येतात मग काय त्यांच्यासाठी वाट बघत राहायचं का? नाही, ऑफिसला भेटू.